आज होता नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा भावाचा उपवास. तर आज सकाळी सकाळीच मी सगळं आवरलं माझं आणि घरातली पण साफसफाई केली. त्याच्यानंतर मग मी नाग इथे बनवायला घेतले मातीचे, कारण माती माझ्याकडे होती आणि मग त्याचे मी नाग बनवले. दरवर्षी मी असंच बनवत असते. त्याच्यानंतर मग पूजा वगैरे केली. ह्याची सिंपलशी पूजा केली होती. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. म्हटलं आज सुट्टी आहे आणि पाऊस पण नव्हता, त्याच्यामुळे देवाला जावं म्हटलेलं, कारण उद्या सोमवार आहे पण उद्या यांना सुट्टी नाही आहे आणि संध्याकाळी पावसाचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही देवासाठी निघालो. त्याच्यानंतर बरीचशी कामं पण बाकी होती. इकडे देवदर्शन केलं, त्याच्यानंतर मग बाहेर पडलो. नंतर मग थोडंसं यांच्या गाडीचं काहीतरी PUCचं काम करायचं होतं, ते सुद्धा करून घेतलं. त्याच्यानंतर माझा उपवास होता आज आणि उद्या, त्याच्यामुळे मग थोडेसे फ्रूट घेतले. घरी आल्या आल्या मी थोडंसं डाळिंब वगैरे सोलून खाल्लं. त्याच्यानंतर मग एक बनाना खाल्ला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला इकडे ईशान आणि त्याच्या पप्पाची अशी मस्ती चालू असते रोज. तर आज काहीतरी वेगळंच खेळत होते दोघंजण. त्यानंतर इकडे मम्मीचा आणि आपांचा फोन आला होता. तोपर्यंत ईशानला इकडे अभ्यास करायचा मूड होता, त्यामुळे तो सगळं वाचून वगैरे दाखवत होता. अजून थोडंसं बोलायला येत नाही, पण तो थोडं थोडं बोलायला शिकतोय आता. त्याने तिकडे उद्या शाबूची खिचडी करायची, शाबू भिजत ठेवला. नंतर भांडी वगैरे आवरून घेतली आणि इकडे ईशान बलून सोबत खेळत होता. तो असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग.